सुनेत्रा पवारांसाठी अजित पवारांचे धाकटे चिरंजीव जय पवार प्रचाराच्या मैदानात जय पवारांकडून सुनेत्रा पवार यांनी केलेल्या कामांच्या पत्रकांचं वाटप। बारामतीमधल्या भिगवण चौकामधील पक्ष कार्यालयाजवळ सुप्रिया सुळेंचा जनता दरबार, मोठ्या प्रमाणात नागरिकांसह कार्यकर्त्यांची गर्दी। इलेक्टोरल बॉन्डची यादी धक्कादायक, यादीमध्ये गेमिंग आणि इन्फ्राचे मोठे प्रोजेक्ट मिळालेल्यांची नावं, कुणी कुठल्या पक्षाला काय दिलं हे कळलं पाहिजे, याबाबत श्वेतपत्रिका काढायला हवी, सुप्रिया सुळेंची मागणी। छत्रपती संभाजीनगरचे खासदार इम्तियाज जलील यांच्या कार्यकर्त्यांनी लोकसभा 2024 आम्ही जिंकू असे लावले स्टिकर। स्टिकरवर जलील यांचा फोटो, मात्र जलील संभाजीनगर लढणार की मुंबईतून हा सस्पेन्स अद्यापही कायम। सोलापूरच्या पेनूर गावात काँग्रेस आमदार प्रणिती शिंदेंनी मराठा आंदोलकांना मुख्यमंत्र्यांचा बॅनर काढायला भाग पाडलं। केवळ मनोज जरांगेंचे बॅनर लावा, प्रणिती शिंदेंच्या आंदोलकांना सूचना। अहमदनगरच्या रुई छत्तीशी गावामध्ये आमदार निलेश लंकेंचं स्वागत, कार्यकर्त्यांकडून डीजेच्या तालावर स्वागत। स्वागतासाठी लावलेल्या बॅनरवर वस्तादाचा पहिला डाव असा उल्लेख। पुणे जिल्ह्यामधील सासवडच्या पालखी तळ मैदानावर अजित पवारांची जाहीर सभा, सभास्थळाच्या प्रवेशद्वारावरच रंगले तीनही संभाव्य उमेदवारांचे पोस्टर वॉर। अमरावतीमध्ये महाविकास आघाडीतर्फे आमदार बळवंत वानखेडेंची उमेदवारी जवळपास निश्चित। अमरावती मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीतील पक्ष चांगले प्रबळ, आमदार बळवंत वानखेडेंची प्रतिक्रिया। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अखिल भारतीय प्रतिनिधी सभेची नागपुरात बैठक सुरू। 17 मार्चपर्यंत चालणाऱ्या बैठकीचं रेशीम बागेतील डॉक्टर हेडगेवार स्मृती भवन परिसरात आयोजन। जालन्याच्या मंठा तालुक्यामधील परीक्षा केंद्रावर 10वीच्या पेपरमध्ये कॉप्यांचा सुळसुळाट, बीजगणिताच्या पेपरला सर्रास कॉपी पुरवली जात असल्याचं समोर भरारी पथकाचं दुर्लक्ष। नाशिक महापालिका सिटीलिंक बस सेवेच्या काही वाहकाचा संप आजही सुरूच। आज दुसऱ्या दिवशी तपोवन बस डेपोतून एकही बस बाहेर पडली नाही, संपामुळे प्रवाशांचे हाल। वसई रोड वैतरणा रेल्वे स्थानकादरम्यान आज मध्यरात्री 3 तासांचा ब्लॉक, देखभाल दुरुस्तीसाठी रात्री 11:50 ते 2:50 ब्लॉक। शासकीय हमी भावापेक्षा अधिक दर दिल्यानं शेतकऱ्यांकडून खासगी व्यापाऱ्यांना धानाची विक्री, त्यामुळे 3 वेळा मुदतवाढ देऊनही राज्य सरकारचं धान खरेदीचं उद्दिष्ट अद्यापही अपूर्ण। पनवेलच्या ओहोळ गावामध्ये फायरिंग केल्याप्रकरणी राहुल पाटीलला अटक, बैलगाडा शर्यतीच्या वेळी 2 गटातील वादानंतर केली होती फायरिंग। गणपत गायकवाड प्रकरणामध्ये राहुल पाटील याच्यावर झाली होती फायरिंग। सांगलीच्या खानापूर गावामध्ये माकडांचा हैदौस, माकडांना पकडण्यासाठी नगरपंचायतीकडून मोहीम, प्रशिक्षित माकड पकडणाऱ्या पथकाला पाचारण। पुणे जिल्ह्यातील जुन्नरमध्ये बिबट्यांच्या टोळीचा मुक्त संचार, भक्ष्याच्या शोधामध्ये असलेल्या 3 बिबट्यांचा एका बंगल्यासमोरील व्हिडिओ सीसीटीव्हीत कैद, नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण। सांगलीच्या आटपाडी तालुक्यामधील करगणीच्या खिलार यात्रेमध्ये 5 कोटींची उलाढाल, खिलार जनावरांची मोठ्या प्रमाणात खरेदी विक्री, 10,000हून अधिक जनावरं विक्रीसाठी दाखल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।